तर कबीरा कुआं एक है पानी भरे अनेक, बर्तन में ही भेद है पानी सब में एक. संत कबीर यांनी रचलेला हा दोहा आणि याचा अर्थ आहे भांड्याप्रमाणे धर्म जरी वेगवेगळे असते तरी सर्वांना पाणी देणारी विहीर म्हणजे ईश्वर एकच आहे. हा दोहा आठवण्यामागचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधले घडलेली घटना. शिवसेना हा भाजपचा सत्तेतला मित्रपक्ष. त्याच शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला मंदिरामध्ये जाऊन भोलेनाथाचं दर्शन घेतलं. मात्र भाजपला ही गोष्ट पटली नाही आणि भाजपनं चक्क मंदिरामध्ये गोमूत्र शिंपडलं. भाजपची ही कृती वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि त्यावरून राजकीय तांडव सुरू झालाय. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधलं शिवमंदिर. रहिमाबादमधल्या या नागेश्वर मंदिरात भाजप कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडण्यात येत आहे. राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेऊन हे मंदिर अपवित्र केलं असा युक्तिवाद भाजपनं सुरू केला. अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो, हा सर्व समाजाला बनायचा धंदा करतो. आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमांस खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. त्याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आणि आज तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहिमाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धुवून काढले. आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो. अब्दुल सत्तारांनी शिवमंदिरात जाऊन जणू अक्षम्य गुन्हाच केलाय. अशा आविर्भावात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी सल्ले द्यायला सुरुवात केली. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये. गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या. अब्दुल सत्तारांनी दर्शन घेतल्यानंतर शिवमंदिरात गोमूत्र शिंपडणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काही आवडलेलं नाही. फक्त मुद्दा असा आहे की भाजप कार्यकर्त्यांच्या या कृत्याबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार का? आणि जर एकनाथ शिंदेंनी तक्रार केली तर मुख्यमंत्री त्याची गांभीर्यानं दखल घेणार का? खरं म्हणजे अब्दुल सत्तार काय, साबिर शेख काय, हे सगळे आमच्या मंत्रिमंडळात देखील होते. आणि अब्दुल सत्तार हा आपला लोकप्रतिनिधी आहेत. ते देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत. अशा प्रकारचं कृत्य योग्य नाही. खरं तर संजय निरुपम त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी एक पोस्ट करताना निरुपमांनी फारच संयत आणि संयमी भाषा वापरलेली दिसते. शिव सबके है, शिव सर्वव्यापी है, शिव ही सत्य है. अगर विधायक अब्दुल सत्तार महाशिवरात्रि पर शिव का दर्शन करने शिव मंदिर में चले गए तो ना शिव अपवित्र हुआ ना शिव मंदिर पवित्र. सत्तार हो गए, विरोध व्यर्थ है. दुसरीकडे अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र जास्त आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. मंदिर असो, मस्जिद असो, हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत. तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का? हा, तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला काय विरोध करावा? अब्दुल सत्तारांनी तरी तुर्तास या वादावर मौन बाळगणं पसंत केलं. मात्र अब्दुल सत्तारांनी मंदिरासाठी दिलेली 2 कोटींची देणगी चालते, मग दर्शन घेतलं तर कुठे बिघडलं असा सवाल त्यांच्या समर्थकांनी भाजपला विचारला. अब्दुल सत्तार साहेब प्रत्येक गणपतीच्या मिरवणुकीत असतात, देवीच्या मिरवणुकीत असतात, शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला असतात, बाबासाहेबांच्या मिरवणुकीला असतात, अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक असेल, भगवान महावीरांची असेल, परशुराम जयंती असेल, सर्व जाती धर्माच्या सर्व मिरवणुकांमध्ये सक्रिय सहभाग माननीय अब्दुल सत्तार साहेब यांचा असतो. मात्र दुर्दैवाने काही अतिशय संकुचित मनोवृत्तीच्या लोकांनी
जे स्वतःला हिंदू धर्माचे ठेकेदार समजतात अशा काही लोकांनी अशा काही गोष्टी कराव्यात, हे अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी प्रकार आहे. अब्दुल सत्तार यांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू झालेल्या वादावर विश्व हिंदू परिषदेनं काय भूमिका मांडली ती आपण ऐकूया. मुझे क्या लगता है कि केवल टोकनिज्म यदि होता है और वो श्रद्धा और आस्था के कारण से कि समझना चाहिए क्या होता है, यह समझना है. केवल कृति या महत्व की नहीं है, मैं मानता हूँ भाव महत्व का है. भाव यदि नहीं होगा तो कृति तो एक पॉलिटिकल स्टंट हो गया. अब्दुल सत्तार धर्मानं मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या मंदिर प्रवेशावर भाजपनं आक्षेप घेणं कितपत योग्य आहे. स्वतः सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लिम एकच असल्याचं आपल्या भाषणात अनेकदा सांगितलं. हम समान पूर्वजों के वंशज हैं. अब ये विज्ञान से भी सिद्ध हो चुका है. 40,000 साल पूर्व से हम भारत के सब लोगों का डीएनए, सब लोगों का निरपवाद डीएनए समान है. इस आधार पर आरूढ़ होकर हम जब विचार करते हैं तो मन में अपनापन आता ही है. उस अपनेपन के आधार पर एकता होती है, राजनीति के आधार पर नहीं होती. हिंदू मुसलमान एकता, हमारा तो विचार ऐसा है कि ये शब्द ही बड़ा भ्रामक है. ये दो है ही नहीं, एकता की बात क्या है, इनको जोड़ना क्या है, ये जुड़े हुए हैं, ये जुड़े हुए हैं. और ये जब मानने लगते हैं कि हम जुड़े हुए नहीं हैं, तब दोनों संकट में पड़ जाते हैं. छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा कार्यकर्त्यांची कृती कायद्याला, महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि हे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या संत परंपरेला धरून आहे का, या प्रश्नाचं उत्तर भाजप श्रेष्ठींनी शोधलं पाहिजे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर गोमूत्र शिंपडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सर्वधर्म समभावाच्या विचाराचं आणि खरा तो एकची धर्माचं शिंपण नक्कीच करायला हवं. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.